मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमी व्रतकथा। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, दुर्गा अष्टमी मासिक दुर्गा अष्टमी च्या दिवशी सुद्धा आपण दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण 9 कुवारिकांना 9 कन्यांना आपण भोजन घालू शकता। 9 चुनरी त्यांना देऊन, काही गिफ्ट, मेहंदीचा कोन वगैरे देऊन, काही फल हार देऊन आपण त्यांना संतुष्ट करू शकता। म्हणजे आपल्या जीवनातील ज्या आर्थिक अडचणी आहेत तर त्या दूर होतील। दुर्गा मातेला तुम्ही एक चुनरी अर्पण करा आणि दुर्गा मातेजवळ तांदूळ आणि 11 रुपये ठेवून ते पैसे आपण दुसऱ्या दिवशी आपल्या लॉकरमध्ये ठेवू शकता, जेणेकरून आपल्या घरात बरकती राहील। दुर्गा अष्टमीच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग बनवून खिरीचा प्रसाद ब्राह्मणाला अर्पण करा, आपण खा स्वतः आणि शिवाला पण अर्पण करा। याच्याने 12 ज्योतिर्लिंगांच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला एक चौमुखी दिवा लावा, त्याच्याने आपल्या घरी शिव आणि पार्वती स्वतः नंदेश्वरवर बसून येतील। कारण की ज्या घरात प्रदोष कालामध्ये दुर्गा अष्टमी या रोजच्या रोज चौमुखी दिवा लावलेला असतो, या लांब वातीचा एक दिवा लावलेला असतो, तर स्वतः शिव आणि पार्वती आपल्या घरात प्रवेश करतात आणि दुःख दारिद्र्य दूर करून जातात। या दिवशी आपल्याला दुर्गा चालीसाचं पठण करायचे, 108 वेळा दुर्गा जीचे 108 वेळा नामस्मरण करायचे, ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करायचा। दुर्गा अष्टमीच्या दिवशी एक गुलाबाचं फूल, 2 कापूर, 2 लोंगा दुर्गा मातेला अर्पण करून ते कापूर, लोंग आणि ते गुलाबाचं फूल आपण संध्याकाळी दुर्गा मातेला अर्पण करून त्यानंतर आपण ते फूल, कापूर, लोंग जाळून टाकायचं आहे। याच्याने घरात आर्थिक धनलाभ होतो। तर हा उपाय नक्की करा। दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी ओम दुम दुर्गाय नमः या मंत्राचा जप नक्की करा। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत दुर्गा अष्टमी व्रतकथा। श्री गणेशाय नमो नमः। दुर्गा अष्टमीची व्रतकथा श्री शिवलीलामृतामधली अध्यायमधली 6वा अध्याय ही दुर्गा अष्टमीचीच व्रतकथा आहे। जो कोणी ही व्रतकथा ऐकतो त्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। जर मित्रांनो तुम्ही आपल्या देवघरात बसलेले आहे तर दुर्गा मातेचे फोटो या आपली कुलदेवतेला दुर्गा माता असे स्मरण करून या अध्याय श्रवण करा। एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, एक पाण्याची बाटली, 2 अगरबत्त्या लावा, थोडी रक्षा त्या पाण्यात टाका, ते पाणी सर्वांना प्यायला द्या। म्हणजे आपल्या घरात धनधान्याची बरकती राहते, अखंड सौभाग्याची प्राप्ती राहते। जो व्यक्ती आजारी आहे त्याला सुद्धा दिला तरी हे पाणी म्हणजे त्याचा आजारपणा 7 दिवसातच नाहीसा होतो। दुर्गा अष्टमीच्या दिवशी माता दुर्गाला लाल गुलाबचे फूल आणि एक लोंगचा जोडा अर्पण करा, याच्याने पण मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। तर आता आपण ऐकूया दुर्गा अष्टमीची व्रतकथा। श्री गणेशाय नमो नमः। एक कामदेव अर्थात मदनाला जाणणाऱ्या, मनमोहना मदमत्सरूपी भयंकर अरण्याला जाळून टाकणाऱ्या, पर्वताचा जावई असणाऱ्या, गंगेला आपल्या जटेत धारण करणाऱ्या, गंगाधरा कर्पूर गौरा विषाचे प्राशन केल्यामुळे ज्याच्या अंगाला निळा निळा रंग आलाय, अशा हे महेशा, दुष्ट अशा बलाढ्य राक्षसाचा नाश करणाऱ्या, त्रितापाचे हरण करणारा, सर्व भक्तांचा प्रिय सखा असा जो शंकर, त्याचे गुणवर्णन करायला माझ्याजवळ शक्ती नाही। जे आपल्या मनात विषय सुखाची इच्छा करून तुझी पूजा करतात त्यांना त्यांच्या मनातील इच्छित विषय पदार्थ तू मिळवून देतोस, मग तुझ्याकडे त्याचे खरंच ध्यान लागते, त्यामुळे ते आपोआप विरक्त होतात आणि स्वतःसाठी निर्वाण पद प्राप्त करून घेतात। सोमवार, शिवरात्र आणि प्रदोषी व्रते विधिवत करून अनेक स्त्री पुरुष पूर्णपणे मुक्त झाले आहेत। शौनिक ऋषी व इतर जमलेल्या लोकांना सूत म्हणाले, मी आता एक गोष्ट सांगतो ती लक्ष देऊन ऐका। पूर्वी आर्यवतात चित्रवर्मा नावाचा एक राजा राज्य करीत होता। पूर्वीच्या नलराजा किंवा सत्यवती हरिश्चंद्रा राजाप्रमाणे तो अतिशय पुण्यवान होता। तो गृह ब्राह्मणांना प्रतिपालक सुद्धा होता। तो आपल्या प्रजेचे अतिशय प्रेमाने पालन करीत होता। शत्रूला मात्र त्याची नेहमी फारच भीती वाटत असे। भगीरथीप्रमाणे तो फार प्रयत्नशील होता, तसेच मारुतीप्रमाणे खूप बलवान, समरंगणात भार्गव आणि कर्णाप्रमाणे अतिशय दानशूर होता। शंकर आणि विष्णू अशा दोघांचीही तो नेहमी भक्ती करीत असे। त्याला त्याच्यासारखे शूर असणारे अनेक पुत्र होते, पण कन्या मात्र नव्हती। मुलांसाठी त्याने देवांना अनेक नवस केले होते, त्यामुळे त्याला एक सुंदर मुलगी झाली। ती इतकी सुंदर होती की आता तिला कुणाची उपमा द्यावी तेच कळत नव्हते। कलंकाशिवाय चंद्र जसा दिसेल तसेच तिचे मुख गोल आणि नयन मनोहर होते। विधात्याने त्रैलोक्यातील सगळे सौंदर्य एकत्र करून त्यापासून तिला घडवले आहे असे सर्वांना वाटत होते। तिच्या जन्माच्या वेळी राज्यातील अनेक श्रेष्ठ ब्राह्मण राजवाड्यात जमले होते। तिची अचूक जन्मवेळ पाहून पत्रिका मांडून एक विद्वान ब्राह्मण म्हणाला, पृथ्वीची स्वामिनी होण्याचे सुयोग या कन्याच्या कुंडलीत आहे। ती खरोखर 10,000 वर्ष या पृथ्वीवर राज्य करेल हे त्याने सांगितले। भविष्य ऐकून राजा मनामध्ये फार खुश झाला
आणि त्याने जमलेल्या ब्राह्मणांना ते सर्वजण तृप्त होतील इतके धन धान्य केले, अलंकार दिले, उत्तम उत्तम प्रकारची वस्त्रे दिली, मुलींची बारसे मोठ्या थाटात साजरे झाले. रूपाची सीमा या कन्येपाशी झाली, म्हणजे हिच्याहून सुंदर स्त्री आज दुसरी या पृथ्वीवर नाही असे ठरले. म्हणून राजाने तिचे नाव सिमितिनी असे ठेवले. सर्वत्र अतिशय आनंद चालला असताना एक पंडित म्हणाला, सांगितले सर्व भविष्य खरे आहे, पण सिमितिनीच तिच्या 14व्या वर्षी वैधव्य योग आहे, तो काहीही करून टाळला पाहिजे. पंडितांचे भाषण ऐकून राजा मनातच खूपच खिन्न झाला. आपल्या अंगावर अचानक आकाशामधून वीज कोसळली आहे किंवा कुणीतरी व्रजाचा आघात आपल्या अंगावर करीत आहे असे त्याला वाटले. पंडित पुढे म्हणाला, राजा, चिंतेचे काही कारण नाही. शंकराच्या कृपेने सौभाग्यवर्धन होईल याची खात्री बाळग. तू शंकराची भक्ती कर. मी बोललो ते काही खोटे होणार नाही आणि तो भगवान शंकर असे होऊही देणार नाही. राजाने सर्व ब्राह्मणांना प्रणाम केला. सर्व आमंत्रित ब्राह्मण व इतर पाहुणे मंडळी आपापल्या घरी निघून गेले. हळूहळू दिवस जात होते. एखाद्या चंद्रकलेप्रमाणे सिमितिनी मोठी होत होती. 14 विद्या आणि 64 कलात ती अतिशय निपुण झाली होती. आता सिमितिनी उपवर झाली. राजाचे मन मात्र चिंतेने दग्ध झाले होते. विचार करून त्यांचा मेंदू फार शिनला होता. सिमितिनी आता पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रासारखी खूपच सुंदर दिसत होती. तिचे गायन सुरू झाले म्हणजे कोकिळा सुद्धा लाजून गप्प बसत असे. तिच्या सर्व अंगाला असा काही सहज सुंदर मधुर सुवास येत असे की कस्तुरीच्या मागे शोध घेत पडणारे मृग कस्तुरीचा शोध सोडून सिमितिनीच्या मागे धावत असे. वडिलांना तर ती जीव की प्राण वाटत होती. तिचे मुख कमल पाहिल्यानंतर चंद्र निस्तेज होत जात असे. नाजूक कमर बघून सिंह लज्जित होत असत. तिचे कुरळे केस पाहून भुंगे तिच्या भोवती फिरून रुंजी घालत असत. कंबळे, हरणे आणि मासे तिचे तेजस्वी सुंदर डोळे पाहून स्वतःला तुच्छ समजत असे. लांब सडक केसांची काळी भोर इकडे तिकडे हलणारी वेणी पाहून भुजंग आपल्या वारुळात दडून बसत असे. तिची सरळ नासिका पाहून पोपट या झाडावरून त्या झाडावर नुसते उड्या मारीत असे. तिचे लाल चुटूक होठ पाहिल्यावर बिंब फळे लाजत असत. डाळिंबाचे पांढरे शुभ्र दाणे एका ओळीत ठेवावे असे तिचे दात सुंदर होते. कमंडलू सारखे दिसणारे भरदार स्तनयुगल होते. तिच्या अंगावर दरवळणारा सुवास 10 मैल लांब होत असे आणि कांतीची तेजस्वी अशी प्रवाही तशीच सर्वत्र पडत असे. तिच्यासारख्या तिच्या सुंदर मैत्रिणी नेहमी तिच्याबरोबर असत. तिच्याशी गप्पा मारत. त्याच्या तोंडून एकदा तिने ऐकले होते की आपल्या 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पूर्वीच एका पंडिताने सांगितले आहे. ते ऐकल्यानंतर सिमितिनी मनातून घाबरली होती. म्हणून एके दिवशी तिला ऋषी याज्ञवल्क्याची पत्नी मैत्री भेटली. तेव्हा तिचे पाय धरून गहिवरलेल्या आवाजातच सिमितिनी तिला म्हणाली, हे माते, तुला मी शरण आले. माझे सौभाग्य रक्षण करण्यासाठी, सौभाग्य वाढवण्यासाठी मी कोणते व्रत करू याचे मार्गदर्शन तू मला कर. कोणत्या देवाची पूजा करू, कोणत्या गुरुला शरण जाऊ, तू ते मला सांग. मला 14व्या वर्षी वैधव्य येणार आहे असे भविष्य पंडितांनी सांगितले आहे. ही दुर्गती टाळण्यासाठी मग आता मी करू तरी का? मग तिला धीर देत मैत्री म्हणाली, मुली शांत हो, मी सांगते ते तू ऐक. तू सोमवारचे व्रत धर. मी तुला पंचाक्षरी मंत्र देते, तो कायम लक्षात ठेव. आणखी काय काय करायचे ते नीट करून घे, ऐकून घे. रात्री शंकराची यथासांग पूजा करावी. गंध, अक्षदा, फूल, पंचामृत, नैवेद्य अशी षोडोपचाराने पूजा करावी. ते व्रत करीत असताना जरी तुझ्यावर केवढेही संकट मोठे आले तरी व्रत सोडू नको. ब्राह्मण भोजन घाल. सवाशन ब्राह्मणाचे मेवणे सांग. त्यांची मनोभावे पूजा कर. तुझ्यावर मोठमोठे दुःखाचे पर्वत जरी कसळले तरी सोमवारचे व्रत करू नकोस. व्रताला तू कधीही कंटाळा करू नकोस. तुझ्यावर आलेल्या दुःखाचे खापर सोमवारच्या व्रतावर फोडू नकोस. मैत्रिणीने सिमितिनीला उपदेश केला आणि तिच्या सांगण्याप्रमाणे सिमितिनीने सोमवारचे व्रत सुरू केले. सिमितिनीच्या पित्याला तिच्या विवाहाची काळजी होतीच. नल राजाचा नातू हा इंद्रसेनाचा मुलगा चित्रगंध हा वर म्हणून सिमितिनीसाठी त्याने ठरवला. आपल्या आजोबांच्या प्रमाणे नल राजाच्या प्रमाणे चित्रगंध ही फार शूर पराक्रमी होता, कीर्तिवंत होता. सर्व पृथ्वीवर त्याच्यासारखा सुंदर तरुण पुरुष नव्हता. सिमितिनीचा त्याच्यावर तिच्या पित्याने विवाह ठरवला. सिमितिनी येती मैत्रिणी सांगितल्याहून सुद्धा जास्त व्यवस्थितपणाने सोमवारचे व्रत आचरत होती. दर 8 दिवसांनी आपल्या घरी 1100 सवाशन ब्राह्मण ती जेवू घालत असे. त्यांना चांगले वशरंकार देत असे. घरी किंवा दारात आलेल्या अतिथीला अन्नदान करीत असे. यथासांग आणि मनोभावे शिवपूजन करीत असे. दर सोमवारी रात्रभर न कंटाळता जागरण करीत असे. तिने आपल्या नगरातील रत्नखचित शिव मंदिरात एक सुंदर शिवलिंग स्थापन केले होते. पूजाविधीत ती काही कमी पडू देत नसे. शिवाला अभिषेक केला की सर्व पापांचा नाश होतो. त्याला गंध, अक्षदा, फुलांच्या माळा वाहिल्या की स्त्रीचे सौभाग्यवर्धन होते. शिवापुढे धूप जाळला की अंग सुवासिक बनते. शिवापुढे दिवा लावला की दिवा लावणाऱ्याचा वंश वाढतो, त्याचे आयुष्य वाढते, दीर्घ आयुष्य होतं. शिवाला नैवेद्य दाखवलं म्हणजे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. विडा जर ठेवला शिवापुढे 2 नागिनचे पानं आणि त्यात 2
2 लोंगांची जोडी, 2 लोंगा ठेवल्या, 1 वेलायची, 1 चारोळी, 1 किशमिश, काजूचा तुकडा, बदामचा तुकडा, विडा. जर त्या पानामध्ये संपूर्ण ड्रायफ्रूट ठेवले तर 4 पुरुषार्थ मिळल्यासारखे होते. मनोभावे नमस्कार जर केला तर चांगले आरोग्य प्राप्त होते. शिवलिंगाला प्रदक्षिणा घातल्या म्हणजे मनातील भ्रम नाहीसा होतो. शिवनामाचा जप केला की त्याला सहजासहजी महालक्ष्मी महासिद्धी प्राप्ती होते. होम हवन केले की भरपूर प्रमाणात संपत्ती प्रमाणात मिळते. कीर्तन जर केले शिवाचे तर प्रत्यक्ष शंकर त्याच्या पुढे उभा राहतो. शिवाचे ध्यान केले की ध्यान करणाऱ्यास महाज्ञान मिळते. शिवाचे गुणगान ऐकले की आधी व्याधी नष्ट होतात. शिवापुढे नित्य केले तर जन्म मरण्याचा फेरा चुकतो. शिवापुढे मंगल असे वाद्य घोष केले की कीर्ती दूरवर पसरते. जे जिथे जातात तिथे त्यांना यश, कीर्ती, मान, सन्मान, विजय मिळतो. भगवान शंकराला अलंकार वाहिले की सर्व ठिकाणी जय मिळतो. ब्राह्मण भोजन घातले की त्याला हवे ते प्राप्त होते. सिमितीने अशा प्रकारचे व्रत मनापासून आचरण करीत होती. शिवपूजनात मग्न होती. चित्रवर्मा राजाने चित्रगंधाला मोठ्या आदराने आपल्याकडे येण्याचे आमंत्रण दिले. आणखी एक अतिशय योग्य मुहूर्त पाहून आपली कन्या सिमितीने त्याला अर्पण केली. संपूर्ण नगरीमध्ये 4 दिवस डोळ्याचे पारणे फिटण्यासारखा फार मोठा सोहळा सुरू झाला. त्याचे वर्णन केले तर गोष्ट फार वाढेल. सहस्र अब्ज सोन्याच्या मोहरा राजाने आपल्या जावयास वरद दक्षिणा दिल्या. वस्त्रे, अलंकार, रत्ने किती दिले तर याची गणतीच करणे कठीण होते. तसेच अश्वशाळा, गजशाळा, चित्रशाळा आणि नित्यशाळा याही त्याने जावयाला आनंद दिल्या. 4 दिवस 4 वर्गाचे सर्व लोक जेवायला बोलवून त्याने स्वादिष्ट व यथेष्ट जेवण देऊन तृप्त केले. ब्राह्मणांना एवढे धन दिले की त्यांना ते उचलून नेणे सुद्धा शक्य होईना, म्हणून त्यांनी त्यातील काही रस्त्यात टाकून दिले. आपल्या औदार्यरूपी अग्नीने त्याने सर्व दारिद्र्यरूपी रान संपूर्णपणे जाळून टाकले. धनाचा परोपकारी मेघ वर्षाव सुरू केला. लागताच दारिद्र्याचा धुराळा खाली बसला आणि याचकाचे तृप्तरूपी तृणांकर नगरीमध्ये सगळीकडे उगवले. नैषद्य नगरीचे लोक सुद्धा वधू सिमितीनेला पाहून फारच खुश झाले होते. चंद्राच्या 16 कला चिरून तिचे 32 दात बनवले आहेत काय असा तिच्याकडे पाहणाऱ्याच प्रत्येकास भास होत होता. तिच्या श्वासात सुगंध भरला होता. तिच्या सौंदर्याला उपमाच देता येत नव्हती. लग्न समारंभ आनंदाने अगदी व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर वराडसह राजा इंद्रसेन नैषद्य देशाला निघून गेला. दसरा आणि दिवाळी जवळ आली असल्याने राजाने आपल्या जावयाला व मुलीला आग्रह करून ठेवून घेतले. अगदी कृष्ण रुक्मिणीसारखा चित्रगंध सिमितीनीचा जोडा शोभून दिसत होता. त्याची सर्व हौस मौज चित्रवर्मा राजा पुरी करीत असे. एक दिवस काय झाले, आपल्याबरोबर आपले खास दासी आणि मोठी सेना घेऊन चित्रगंध राजा शिकारीसाठी रानात गेला. शिकार मनजोगती झाली, पण त्या धावपळीने राजाला फार श्रम झाले होते. घामाने सर्व अंग भिजले होते, म्हणून त्याने एक सुंदर नौका मागवली आणि आपल्या एक मुख्य शरीर रक्षकाला घेऊन चित्रगंध राजा नौकेत बसला. यमुना नदीत राजाची नाव मुक्तपणे विहार करू लागली. बाकीचे सारे सेवक व सैन्य यमुनाच्या काठावर आरामात गप्पा मारत बसले होते. सर्वजण आपल्या राजाच्या म्हणजेच आपल्या जावयाच्या रूपाचे वर्णन, रूपाचे, गुणाचे, स्वभावाचे मनापासून कौतुक करीत होते. यमुना नदीच्या पाण्याचा थांग कधी कुणाला लागला? यमुनाच्या खोल डोहात नौका गेली असताना एकदम सोसाट्याचा मोठा वारा सुटला. नौका एकदम डळमळू लागली. सगळीकडे एकदम गोंधळ माजला. थोड्याच वेळात ती छोटी नौका त्या अथांग पाण्यात बुडाली. त्या सरशी लोक आकात करू लागले. सैन्यात एकपेक्षा एक शूरवीर होते, पण अशा स्थितीत काय करावे त्यांना काही कळत नव्हते. धावत पळत आणि रडत राजा चित्रवर्माकडे गेला. त्याने ही बातमी सांगितली. वक्षस्थळ दुःखाने बडबतच राजा यमुनेकाठी आला. ढोलीत बसून आपल्या आईबरोबर सिमितीनेही तेथे आली. सर्वजण शोकसागरात अगदी गळ्यापर्यंत बुडाले होते. मूर्छा येऊन धरणीवर कोसळणाऱ्या आपल्या लाडक्या लेकीला राजाने कसे तरी सावरले. सिमितीनीची आई आपल्या मुलीच्या गळ्याला मिठी मारून शोक करू लागली. सिमितीनीचा त्यावेळचा शोक ऐकून पृथ्वी सुद्धा कंपित झाली. समुद्राचे पाणी खूप तापले. पशु पक्षी, वृक्ष, लता, पर्वत सर्वजण सिमितीनीच्या बरोबर शोकसागरात अखंड बुडाले. दुःखाचा अतिरेक झाल्याने सिमितीनी तेथेच बेशुद्ध पडली. तेवढ्या चित्रगंधाचा पिता इंद्रसेन घाईघाईने आपल्या राणीसह तेथे आला. पुन्हा दुःखाचा सागर उफाळला. सुनेचा विदीर्ण मुखाकडे इंद्रसेनाला तर बघवेना. चित्रगंधाची आई लावण्यवती खालची जमिनीवरची माती घेऊन तोंडात घालत अतिशय शोक करू लागले. माझा एकुलता एक लाडका मुलगा या कालिंदेने खाऊन टाकला. पूर्वजन्मी असे कोणते महापातक केले होते म्हणून देव मला ही शिक्षा करत आहे. माझी आंधळ्याची काठी, आधाराची काठी यमुनेच्या डोहात बुडाली. माझा राजहंस कोठे आहे? माझे पाडस कोठे आहे? माझा चित्रगंध कुठे लपलाय? कुणीतरी मला दाखवा. मी पूर्वी काय पाप केले होते? भगवान शंकराचे प्रदोष व्रत मध्ये सोडले का? शिवरात्रीला उपास न करता जेवण केले का? सोमवारचे व्रत माझ्याकडून मोडले का? असे मी केले तरी काय? विष्णू आणि शंकर यांच्यात मी तरी कधी भेदभाव केला का? हरिहरांचे कीर्तन चालू असताना त्यात मी कधी मोडा घातला का? पंक्तिभेद केला का? मी दुसऱ्यांच्या धनाची माझ्या धनात कधी अभिलाषा धरली का? माझ्या हातून असे भयंकर काही घडले का? तेच मला काही कळत नाही. का माझ्या मागच्या जन्मी दान देत त्यावेळी म्हणून ब्राह्मणाला उगाच झुलवत ठेवले का? कुणी दाता दान करीत असेल तेव्हा मी त्यात विघ्न आणले का? कुणाच्या तोंडाचा घास काढून मी घेतला का? गुरुचा द्रोह केला का? पानावर जेवायला बसले
बसलेल्या ब्राह्मणांना उठून लावले का? हरणी आणि तिच्या पाडसाला मी कधी विरहाचे दुःख दिले का? काही कळत नाही. माझे सौख्य निदान आज एकाएकी नष्ट झाले आहे. आता मी काय करू? प्रधानांनी, मंत्र्यांनी, राजाराणींनी कसे बसे सावरून धरले. चित्रवर्मा राजाने त्या सर्वांना आपल्या राजवाड्यात नेले. शोकाने व्याकुळ झालेले राजा इंद्रसेन, त्याची पत्नी लावण्यवती थोडे दिवसांनी आपल्या नगरीला परतली. ते आपले नैषध्य देशाचे राज्य शत्रूंनी घेतलेले त्यांना आढळले. शत्रूच्या हाती पडू नये म्हणून ते दोघं पळून जाऊ लागले, पण शत्रूने त्यांना कैद केले आणि त्यांना तुरुंगात टाकले. समितीने सुद्धा मोठ्या धाडसाने आपला शोक आवरला. आता मैत्रिणीने सांगितलेल्या गोष्टीचा तिला स्मरण झाले. ती म्हणाली होती, केवढेही दुःखाचे पर्वत अंगावर कोसळले तरी व्रत सोडू नको. समितीने आपले व्रत तसेच पुढे चालू केले. दर 8 दिवसांनी 1100 सभाषण ब्राह्मणांची ती पूजा करू लागली. तिने स्वतः सर्व सुखभोगाचा त्याग केला. दिवस रात्र शिवाचे स्मरण चालू केले. अशी 1, 2, 3 वर्ष निघून गेले. इकडे जेव्हा चित्रगंधाची होडी यमुनेत बुडाली तेव्हा तो पाण्यात पडला. तिथल्या नागकन्यांनी त्याला पाताळ नगरीत नेले. तेथील नाग लोकाचे सौंदर्य पाहून चित्रगंध राजा फार फार आश्चर्यचकित झाला. तेथे पद्मिनी, हस्तिनी, चित्रिणी, शाकिनी अशा सर्व प्रकारच्या सुंदर तरुणी होत्या. त्याच्या सर्व अंगाला दिव्य सुगंध येत होता. तपस्व्याचे तप मोडले असे सौंदर्यांना त्यांना लाभले होते. सर्व विस्तीर्ण लाभ रस्त्यावर नवरत्नाचे सडे पडले होते. स्वर्गातील सुखाहूनही येथील नाग लोकातले सुख जास्त श्रेष्ठ होते. पाताळ नगरीचा राजा तक्षक नावाचा एक नाग होता. नागकन्याने चित्रगंधाला आणून तक्षकासमोर उभे केले. चित्रगंध राजाने तक्षकाला अगदी नम्रपणे प्रणाम केला व राज्याची स्तुती केली. तक्षक राजाने विचारल्यानंतर चित्रगंधाने आपली सर्व हकीकत त्याला सविस्तरपणे सांगितली. तक्षकाने विचारले, तुम्ही कोणत्या दिवशी कोणत्या देवाची भक्ती करता? आम्ही भक्ती करतो शंकराची. शंकर कृपेचा महिमा फार अगाध आहे. चित्रगंधाने उत्तर दिले, प्रकृती आणि पुरुष दोघंही शंकरांनीच निर्माण केले आहेत. या अनंत ब्रह्मांडाचा सारा पसारा त्यानेच मांडला आहे. त्याची इच्छा बदलली तर एका क्षणात ते त्यांनी निर्माण केलेल्या त्या सर्व ब्रह्मांडाचा नाश करू शकतील. पंचमहाभूते आपल्या शक्तीसह प्रकृती पुरुषात सामील झालेले असतात. प्रकृती पुरुष एकरूप होऊन आदी पुरुषात सामावतात. आदिपुरुष ज्याला म्हणतात तो आदिपुरुष म्हणजे सांब सदाशिव, हर सांब सदाशिव, हर सांब सदाशिव. आदी त्याचीच मनापासून भक्ती करतो. सदाशिवाच्या मायेपासून त्रिमूर्ती त्रिगुण उत्पन्न झाले. त्याचा सत्वांश म्हणून त्याची विष्णूची निर्मिती केली. रजांश म्हणून विरचीच निर्माण केले आणि तमांश म्हणून रुद्र निर्माण केला. तो पुराण पुरुष असणारा हर सांब सदाशिव दुसरा तिसरा कोणी नसून आमचा महादेव भोळा महादेव आहे. भोळा महादेवाला भोळी भक्ती जो करतो त्याच्यावर भोळा महादेव लवकर प्रसन्न होता. आम्ही आपल्या मनापासून त्यांची भोळ्या महादेवाची भक्ती करतो. पाताळ, आकाश, दाही दिशा, त्रिभुवन इतकेच नव्हे तर पंचतत्वे, नद्या, पृथ्वी, भस्म, अष्टधातू सर्व व्यापूनही तो शिल्लक उरला नाही. त्या शिवाची आम्ही मनोभावे पूजा करतो. त्या कृपेनेच फुले, वनस्पती, लतावेली सर्व काही निर्माण झाले आहेत. ज्या कैलासनाथाने ही पृथ्वी सर्व विश्व व्यापले आहे त्याची आम्ही नम्रपणे उपासक आहोत. तेजस्वी असा सूर्य ज्याचे नेत्र आहेत, शीतल चंद्रासारखे ज्याचे मन आहे, विष्णू म्हणजे ज्याचे अंतकरण आहे, बुद्धी ज्याची द्रुहीण आहे, अहंकार ज्याचा रुद्र आहे, तो विराट पुरुष हर सांब सदाशिव आहे. जितके जितके देव आहेत ते सर्व शिवाचे अवयव आहेत. 11 रुद्र आणि मित्र त्यांच्या समोर हात जोडून सदोसदी उभे असतात. प्रदोष कालाच्या वेळी जो शिवलिंगाचे रुद्र अभिषेक करतो, प्रदोष कालाच्या वेळी जो शिवाची आराधना करतो त्याला भोळा सांब सदाशिव लवकरात लवकर प्रसन्न होतो. अशा या भोळ्या सांब सदाशिवाच्या अशा या शंकराचे मी पामर माझ्या शब्दात काय वर्णन करू. मी म्हणजे शंकराच्या दासाची ही दास आहे. चित्रगंधाचे हे नम्र आणि चतुर भाषण ऐकून तक्षक राजाला मनातून फार आनंद झाला. त्याने स्वतःला सर्व नागलोक फिरून त्याला दाखवला आणि म्हटले, चित्रगंधा तू फार आवडतोस, तू मला फार आवडतोस. देवांना कष्टाने सुद्धा मिळणार नाही अशा कित्येक गोष्टी येतात. तेव्हा तू माझ्याजवळ इथेच राहा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा चित्रगंध नम्रपणे म्हणाला, महाराज माझ्या आई वडिलांचा मी एकुलता एक असा पुत्र आहे. माझी लावण्यवती सुकुमार पत्नी सिमितीनी फक्त 14 वर्षाची आहे. मी नाहीसा झालेला तिला पाहून कदाचित तिने प्राण सोडले असेल. माझ्या घरी जाऊन माझ्या आई वडिलांच्या पायाची सेवा मी कधी करीन असे मला वाटत आहे. माझ्या वाचून माझी माता अगदी रोज रोज एखाद्या माशासारखी तळपडत असेल. तिचे सारे वैभव, तिचे सारे प्राण, सारे नेत्र गोळा झाले असतील आणि तेव्हा मला पुन्हा पृथ्वीवर नेऊन सोडा. चित्रगंधाने कडकडीने अश्रू गाळत तक्षक राजाचे अगदी पाय धरले. तक्षक राजाने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला अपार वस्तू देणगी म्हणून दिल्या. त्याचबरोबर 12 सहस्र नागाचे बळ त्याला दान दिले आणि जेव्हा तू अडचणीत असशील किंवा तुला माझी गरज लागणार असेल अशा वेळी माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्याजवळ येईन असेही आश्वासन दिले. पृथ्वी न मिळणारी रत्ने, चिंतामणी सप्रेम भेट दिले. मिळालेल्या सर्व वस्तू एकत्र बांधल्या तर त्याचे पर्वता एवढे गाठोडे झाले. राक्षसाच्या डोक्यावर ते
भले मोठे गाठोडे देऊन एका नागाच्या फणीवर बसून पाण्यामध्ये तक्षक राजाने त्याला यमुनेच्या तीरावर आणून सोडले. नेमके त्याच वेळी सिमितीने यमुनेचे स्नान करण्यासाठी नदीकाठी आली होती. दोघंही एकमेकांकडे अगदी टक लावून पाहत होते. एकमेकांशी पण बोलत होती, मात्र कुणीच नव्हते. त्यांनी सिमितीनीला आपली ओळख दाखवली नाही. चित्रगंध राजा आता पूर्वीपेक्षा फार तेजस्वी दिसत होता. त्याच्या मस्तकावरच्या मोत्यांच्या माळा तेजाने चमकत होत्या. मोठमोठ्या पाणीदार आणि टपोऱ्या मोत्यांची माळ तिने आपल्या गळ्यात घातली. तिच्या कमरेचा कमरपट्ट्यावर पाचूंनी सुंदर नक्षीकाम केले होते. त्याच प्रकाश धरणीवर पडला होता. तो हिरवा प्रकाश पाहून कोवळ्या कोवळ्या गवताच्या आशेने हरणे तिकडे धावत येत होते. अंगाला चंदनाचा सुवास येत होता, त्यामुळे अवतीभवती भुंगे गुजराव करीत होते. चित्रगंध राजाला असे एकटक पाहून तिचे मन तृप्त होत होते. टक लावून सिमितीनी त्याच्याकडे पाहत होती. चित्रगंधही तटस्थ राहून तिच्याकडे पाहत होता. स्वर्गातील रंभा उर्वशीने जिचे दास्य करावे अशी ती अत्यंत सुंदर दिसत होती. ती पण तिच्या अंगावर अलंकार मात्र नव्हते. डोळ्यात काजळ रेखले नव्हते. चिंतेने तिचे शरीर खूप क्रूज झाले होते. ग्रहण काळात चंद्राला रावणे ग्रासावे अशी कोमलांगी काळ बनलेली दिसत होती. हळूहळू चित्रगंध राजा पुढे म्हणाला आणि त्याने तिला विचारले, आपण कोण आहोत? मला आपली सर्व हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. आपली हरकत नसेल तर मला सांगा. मग आपल्या जन्मापासूनची सर्व हकीकत सिमितीने चित्रगंधाला सविस्तर सांगितली. बोलताना तिचे दात तेजस्वी नक्षत्रासारखे चमकत होते. सिमितीनीची मैत्रिणीही तिच्या जवळ होत्या. त्यांनी सांगितले की 3 वर्षापूर्वी तिचा पती याच ठिकाणी यमुनेच्या पानात नावेतून पाण्यात पडून मरण पावला आहे. हिच्या सासू सासऱ्यांना शत्रूंनी पकडून कैदेत ठेवले आहे. या सुंदरीची त्यामुळेच आज अशी ही दयनीय अवस्था झाली आहे. तिची अशी हकीकत ऐकताना चित्रगंधाचे डोळे अश्रूने भरून आले. आपल्या उत्तरीयाने आपले डोळे पुसत होता. सिमितीने आपल्या सख्यांना हळूच कानात सांगितले की त्यांना त्याचे नाव, गाव काय आहे, कुठून आला, सर्व विचारा. त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची मला सुद्धा फार इच्छा आहे. सख्यांनी चित्रगंधाला तसा प्रश्न केला तेव्हा तो लटकेच तिला म्हणाला, आम्ही एक सिद्ध पुरुष आहोत. 3 लोकात आम्ही मुक्तपणाने संसार करीत असतो. भूत, वर्तमान, भविष्य या सर्वांचे आम्हाला पूर्ण ज्ञान आहे. एवढे बोलून तिच्या जवळ जाऊन चित्रगंधाने सिमितीनीचा हात आपल्या हातात धरला. तिच्या कानात सांगितले, मुली, तुझा पती मेला हे खरे नाही. तो अजून जिवंत आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी मी तुझी त्याची भेट घडवून आणेन. मी शंकराची शपथ घेऊन हे सांगतो आहे. तुझे ऐश्वर्य यापुढे सतत वाढते राहील. पण 3 दिवस ही गोष्ट कुणाला सांगू नको. सिमितीनी खालच्या मानेने चोरून त्याच्याकडे पाहत होती. मुखातून बाहेर पडणारे अमृतासारखे बोल आपल्या कानात होते. खरोखर हाच आपला पती असेल काय? पण तो तर मृत्यू पावला आहे. पण तो परत कसा येईल? लगोलग डोळे मिटून तिने शंकराचे स्मरण चालू ठेवले. हे परमेश्वरा, तुझ्या लीला खरोखर आगाध आहे. हा जर परपुरुष असता तर याने माझा हात धरण्याचे धाडस केले नसते आणि याने सुद्धा सिद्धाबद्दल सुद्धा माझ्या मनात प्रेम दाटून आले आहे. शंकरा, हा सिद्ध म्हणजेच माझा पती असेल तर मी 11 लाख दाम्पत्याचे पूजन करीन, 11 लाख वाती लावीन, 11 लाख बिल्वदडे तुम्हाला वाईल. सिमितीने अशा प्रकारे आपल्या विचारात दंग झाली असता चित्रगंध म्हणाला, सुकुमार स्त्रिये, आता तू खरोखर घरी जा. मी तुझ्या सासू सासऱ्यांकडे जाऊन त्यांना ही आनंदाची बातमी सांगून येतो. त्याने हे सांगता सिमितीने हसत आपल्या घराकडे निघाली. तिच्या सख्या तिला म्हणाले, सिमितीने तू विश्वास ठेव. तो नक्कीच राजा चित्रगंध आहे. त्याच्याशिवाय तू असा तुझा हात धरण्याचे धैर्य दुसरे कोणी करणार नाही. तुझी कथा ऐकून तो सिद्धाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते पाहिलंस ना? पुरे ग पुरे, आता बडबड नका करू. थोड्या वेळासाठी गप्प बसलात तर काय होईल? असे म्हणून सिमितीने सगळ्यांना गप्प केले. पण तिच्या चेहऱ्यावर न कळत सौभाग्याची कळा झमकू लागली. इकडे चित्रगंध एका क्षणात नैषद्य नगरीजवळ गेला. नंतर एका नागाने मनुष्य रूप धारण केले. तो राजधानीत जाऊन राजाला म्हणाला, सहस्त्र नागाचे बळ घेऊन चित्रगंध आपल्या राजाकडे आला. तेव्हा तुम्ही अगोदर गुपचूप इंद्रसेन व लावण्यवतीला मुक्त करा आणि पुन्हा सिंहासनावर बसवा, नाही तर त्यांच्याशी युद्ध करून त्यांच्या पुढे मरायला तयार व्हा. चित्रगंधाचा शत्रू हे ऐकून घाबरला, शरण आला आणि त्याने इंद्रसेनाला आपल्या कैदेतून बाहेर काढले व त्याचे राज्य त्याला परत दिले. आपल्या चुकीबद्दल क्षमा मागितली. मग आपल्या पूर्वीच्या वैभवासह राजा इंद्रसेन पुत्राच्या भेटीसाठी निघाला. आई वडिलांना पाहताच चित्रगंधाने अतिशय आनंदाने त्याचे पाय धरले. राजाने त्याला उचलून आपल्या हृदयाशी घट्ट धरले. लावण्यवतीनेही आपल्या पुत्राला कडकडून मिठी मारली. त्याच्या कपाळाचे खूप आनंदाने कितीतरी पापे घेतले. 14 वर्षानंतर श्रीराम कौशल्याला भेटत आहे असे माय लेकराची भेट पाहून वाटत होते. हरवलेले एखादे रत्न सापडावे, एखाद्या जन्मद्याला दृष्टी द्यावी किंवा प्राण जाता जाता तोंडात अमृत पडावे, तसे चित्रगंधाला पाहून लावण्यवतीला झाले होते. शेजारचे भोवतालचे सर्व राजे, सर्व प्रजा चित्रगंधाला भेटायला उत्तम ते मूल्यवान नजराने घेऊन धावत होते. औषधी वनस्पतीसाठी संपूर्ण द्रोणागिरी पर्वत आणून हनुमानाने मूर्छित पडलेल्या लक्ष्मणाला जीवदान दिल्यानंतर जसा आनंद संपूर्ण पृथ्वीवर पसरला होता, तसा चित्रगंध
वाढदिवसाच्या परत येण्याचा आजही आनंद दाटला होता. सर्व नैवेद्यपुरी लता पल्लव पथकांनी शृंगारले होते. मात्या पित्यासह चित्रगंधा प्रमुख रस्त्यावरून मिरवत चालला होता. चित्रवर्मा राजाला ही बातमी कळण्यासाठी त्याच्या राज्याकडे सेवक धावले होते. राजाला जामात आले आहेत अशी शुभ वार्ता कळवताच काय करावे आणि काय नाही हे त्याला सुचेना. चित्रवर्माने नेत्रातून अखंड आनंदश्रू वाहू लागले. त्याचा कंठ भरून आला. ज्यांनी त्याला हे शुभ वर्तमान येऊन सांगितले त्याने राजाने आनंदाने अपार धन दिले. अनेक रथ भरून संपूर्ण नगरात साखर वाटण्याचा हुकूम दिला. सर्वत्र मंगलवाद्य वाजू लागली. राजाने आपल्या खजिना सर्वांसाठी उघडला व जे 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 त्याला हवे असेल ते हवे असेल ते त्यांना सांगितले. जय जय उमानाथपती, जय जय उमानाथपती म्हणून राजा आनंदिशाने नाचू लागला. त्याचे पायातील जोडे घेऊन सेवक मागून धावत होते. समितीला सख्याने उत्तम प्रकारे सजवले. ते शिवनामाचा जय जयकार करीत तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र बांधले. तिच्या सुंदर नेत्रात काजळ रेखले. कपाळी कुंकुवाचा सौभाग्य तिलक केला. पुन्हा एकदा लावला आणि दशगुणी विडा करून तिला खायला दिला होता. एक जण तसंच पुढे करीत होते. नगरातल्या सगळ्या स्त्रिया सिमितिनीला बघायला राजवाड्यात गोळ्या झाल्या. त्या सिमितिनीच्या आईने तिला अतिशय प्रेमाने मिठी मारून म्हटले, पोरी तुझे सौभाग्य आज खरोखर पुन्हा तेजाने जगमगत आहे. तू अशीच सुखात राहा. सोमवारच्या व्रताची योग्यता काही वेळच आहे. सिमितिनीने शंकराला म्हटल्याप्रमाणे 11 लाख दाम्पत्याचे व्रताचे दिवशी पूजन केले होते. तेवढ्या चित्रगंध राजा आपल्या आई वडिलांसह तेथे आला. जावयाला अतिशय प्रेमाने मिठी मारून चित्रवर्मा राजाचे खूप खूप आनंदश्रू गाळू लागले. दश दिशा अतिशय पुलंकित झाल्या. देवांनी स्वर्गातून त्याच्यावर आनंदाने पुष्टवृत्ती केली. नंतर चित्रवर्मा राजाने जावयाला मिरवत आपल्या राजधानीच्या नगरात आणले. तेथे पुन्हा चित्रगंध सिमितिनीचा विवाह सोहळा करण्यात आला. राजानंतर चित्रगंधाने एकांतात सिमितिनीची भेट घेतली. पाताळ नगरीतील आणलेले अतिशय अद्भुत रम्य अलंकार त्याने सिमितिनीला घालावयास दिले. पाताळ नगरातील सुगंधराज आपल्या हाताने त्याने सिमितिनीला लावला. लावण्यवती सिमितिनी आता पाताळ नगरीच्या आभूषणाची आणखीन जास्त सुंदर दिसत होती. नंतर आपल्या सासऱ्याला सुद्धा चित्रगंधाने अनेक वस्तू भेट म्हणून दिल्या आणि आपल्या सासू सासऱ्यांना सिमितिनीने नम्रपणे नमस्कार केला. मग तुझा सौभाग्याचा समुद्र असाच भरलेला राहू दे असा त्यांनी तिला शुभ आशीर्वाद दिला. मग सर्वजण परत नैवेद्य नगरीला आले. पृथ्वीवरच्या सर्व मोठमोठ्या राजांनी एकमताने चित्रगंध राजाला सम्राट म्हणून मान्यता दिली. आपले राज्य आपल्या मुलीच्या स्वाधीन करून राजा इंद्रसेन तपश्चर्याला निघून गेले. शंकराचे तप करून शेवटी त्याला शिवपदाशी मोक्ष मिळाला. पुढे पित्यासारखेच म्हणजे चित्रगंधासारखे तेजस्वी 8 पुत्र सिमितिनीला झाले. चित्रगंध व सिमितिनीने 10,000 वर्ष यापूर्वी सुखाने राज्य केले. पूर्वीच्या नल राजाप्रमाणे चित्रगंधानेही आपले चांगले कीर्ती 10 दिशात पसरवली. प्रजेवर अतिशय न्यायाने राज्य केले. शिवरात्र सोमवार प्रदोषी व्रते निष्ठेने शेवटपर्यंत चालू ठेवली. सिमितिनीची सुद्धा कीर्ती 10 दिशात पसरली. असे हे सिमितिनीचे सुंदर सौभाग्यकारी अखंड सौभाग्याचे वरदायी आख्यान ज्या स्त्रिया नियमितपणे ऐकतील, दुर्गाष्टमीला ऐकतील तरी सुद्धा त्याचे सौभाग्य अखंड राहील. कुणाचा जर पुत्र दूर गेला असेल तर त्याचा पुत्र या पती दूर गेला असेल तर त्याचा पती पुन्हा लवकर परत येऊन भेटेल. ज्या विधवा स्त्रिया या आख्यान ऐकतील त्यांना पुढील जन्मी सुंदर मिळून सुंदर चिरंतन सौभाग्य अखंड सौभाग्याचा पुढील जन्मात लाभ होईल. म्हणून एकदा सुरू केलेले सोमवारचे व्रत कोणीही सोडू नये. शिवचरणावर पक्की निष्ठा ठेवावी. हे आख्यान ऐकल्यावर एखादा हरवलेला मुलगा त्याला पुन्हा येऊन मिळतो. हे आख्यान ऐकणाऱ्याचे आयुष्य आरोग्य धन संपत्ती ऐश्वर्य मनातल्या सर्व इच्छा ज्ञान विद्या प्राप्ती होते आणि संकटातील जे काही संकट असतील ते दूर होते. मृत्यूकाल जो जर जवळ आला असेल तर मृत्यूकाल सुद्धा दूर होतो. जवळचे गेलेले धन प्राप्त होते. त्याच्या शत्रूच्या आणि त्यांच्या शत्रूच्या त्यांच्याकडून जर अगदी सहजपणे पराजय होईल. हे आख्यान ऐकणाऱ्याचे म्हणजे एक अंबास असे पाळ्याचे एक अमृत आहे. हे सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक तीर्थाचे तीर्थ मानलेले प्रयाग तीर्थ आहे. जो कोणी 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्य जेवढे मिळेल तेवढे हे आख्यान ऐकणाऱ्याला 12 ज्योतिर्लिंगामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल. भक्तिरूपी माघ मासात यात स्नान करतात लागलेले सर्व पुण्य सर्व पापे त्यांचे नष्ट होतील. तेवढे पुण्य हा अध्याय ऐकला म्हणजे त्याला मिळेल अतिशिवपदाची प्राप्ती होईल. सिमितिनीचे आख्यान म्हणजे एक अमृत असं आहे. म्हणजे अमृत आपल्याला मिळेल असं समजावे. फक्त सज्जनांनी प्यावे. निंदक राक्षस तापट यांनी हे आख्यान ऐकू नये. श्रीधर स्वामी म्हणतात की अर्पणेचा पती म्हणजेच खरोखर ब्रह्मानंद आहे. तर असे हे सिमितिनीचे आख्यान अखंड सौभाग्यवतीचे आख्यान धनप्राप्तीचे आख्यान आहे मित्रांनो. तर हे आख्यान रोज पण ऐकले तरी आपल्या सर्व पापांचे तर नाश होईलच, पण त्याशिवाय
महालक्ष्मीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होईल। तर अशा या सिमितिनीच्या आख्यानासाठी एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। जर तुम्ही शिवाचे भक्त आहे तर कमेंट्स लगेच करणार, कारण माझा आत्मविश्वास वाढेल। आणि कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करेल, ऑलवर क्लिक करेल, जास्तीत जास्त जणांना शेअर करेल। आणि शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर दुर्गा पुराण चालू आहे। तर शालिनी भक्तिसागर कथा हे चॅनल पण सर्च करा आणि दुर्गा पुराण ऐकण्याचे मराठीमध्ये करावे। त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा। जय श्री महाकाल कमेंट्समध्ये नक्की करा, आपल्या गावाचं नाव तरी करा। जय श्री महाकाल।